स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीचा इतिहासाचा 8वा धडा उद्योग व व्यापार याचा स्वाध्याय बघणार आहोत. आणि मित्रांनो, तुम्हाला जर अजून कोणता व्हिडिओ हवा असेल ना तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, म्हणजे मी तो व्हिडिओ लवकरात लवकर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. आता बघा, प्रश्न 1 दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 1948मध्ये टिंबटिंब या हेतूने भारतीय वैद्यकीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आली. तर औद्योगिक क्षेत्राचा अधिक विकास व्हावा, औद्योगिक प्रकल्पांना दीर्घमुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे, रोजगार निर्मिती व्हावी की तयार मालाची गुणवत्ता निश्चित व्हावी. तर याचं उत्तर आहे ब, औद्योगिक प्रकल्पांना दीर्घमुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे. प्रश्न 2, भारतातील टिंबटिंब उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हटले जाते. ताग, वाहन, सिमेंट की खादी व ग्रामोद्योग. तर याचं उत्तर आहे वाहन. वस्त्रोद्योग समितीचे प्रमुख काम टिंबटिंब हे आहे. कापड उत्पादन करणे, वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे, कापड निर्यात करणे, लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे. तर याचं उत्तर आहे वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे. सायकल उत्पादनात टिंबटिंब हे भारतातील प्रमुख शहर आहे. तर मुंबई, लुधियाना, कोची, कलकत्ता. याचं उत्तर आहे लुधियाना. प्रश्न 1 ब, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखावी लिहा. तर भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ औद्योगिक प्रकल्पांना दीर्घमुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे, औद्योगिक विकास महामंडळ औद्योगिक क्षेत्राचा विकास करणे, वस्त्रोद्योग समिती विणकरांचे कल्याण करणे, खादी व ग्रामोद्योग आयोग तर ग्रामीण भागातील उद्योगीकरणाला चालना देणे. तर चुकीची जोडी वस्त्रोद्योग समिती विणकरांचे कल्याण करणे. तर वस्त्रोद्योग समिती उत्पादित वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी असते. दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती पूर्ण करा आणि चौकट पूर्ण करा. तर भारतात आयात होणाऱ्या वस्तू कोणत्या आहेत? यंत्रसामग्री, लोखंड, खनिज तेल, खते, औषधे, तंत्रज्ञान. भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तू कोणत्या आहेत? तर सिमेंट, कार व ट्रॅक्टर, चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, सुती कापड, चमचे, चमडे, पादत्राणे, मोती, मौल्यवान हिरे. प्रश्न ब, टिपा लिहा. भारताची आयात निर्यात. तर 1951मध्ये नियोजनाची सुरुवात झाल्यानंतर औद्योगिक वस्तू व त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात मोठ्या प्रमाणावर वाढली. भारताच्या आयातीत यंत्रसामग्री, लोखंड, खनिज तेल, खते, औषधे इत्यादी वस्तूंचा समावेश होतो. भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर परकीय चलन मिळवण्याच्या उद्देशाने निर्यातीला चालना दिली. भारताच्या निर्यातीत चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, सुती कापड, चमडे, पादत्राणे, मोती, मौल्यवान हिरे इत्यादी वस्तूंचा समावेश होतो. भारताचे अंतर्गत व्यापार. तर एकाच देशातील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये अंतर्गत व्यापार होतो. देशाचा आकार, साधनसंपत्तीची उपलब्धता, विविधता आणि वितरण याचा परिणाम प्रामुख्याने अंतर्गत व्यापारावरती होतो. भारतात भौगोलिक घटकातील विविधता आणि जास्ती लोकसंख्या या घटकांमुळे अंतर्गत व्यापार मोठ्या प्रमाणावर होतो. अंतर्गत व्यापाराच्या विकासावरती देशाचा विकास अवलंबून असतो. भारताचा अंतर्गत व्यापार लोहमार्ग, जलमार्ग, रस्ते, हवाई वाहतूक इत्यादी मार्गाने चालतो. मुंबई, कोलकाता, कोचीन, चेन्नई ही बंदरे अंतर्गत व्यापारासाठी महत्त्वाची बंदरे आहेत. अंतर्गत व्यापारात कोळसा, कापूस, सुती कापड, तांदूळ, गहू, कच्चा ताग, लोखंड, पोलाद, तेलबिया, मीठ, साखर इत्यादी वस्तूंचा समावेश होतो. प्रश्न 3 पुढील विधाने सकाराने स्पष्ट करा. बघा, भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे कारण भारतात समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. भारताच्या कानाकोपऱ्यांमध्ये विविध धर्मीयांची प्रार्थनास्थळे, तीर्थक्षेत्रे, नद्यांचा संगम, किल्ले, लेणी आहेत. यामुळे देशप्रदेशातील लोक भारतात पर्यटनासाठी वर्षभर येत असतात. तसेच पर्यटन विकास महामंडळाद्वारे पर्यटकांना राहण्याच्या, प्रवासाच्या सोयीसुविधा दिल्या जातात. पर्यटकांना माहिती देण्यासाठी मार्गदर्शक असतात. म्हणून भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे. भारतीय जनतेचा जीवनमान व राहणीमान दर्जा सुधारतो आहे कारण भारतातील अंतर्गत व्यापार वाढत आहे. तसेच भारतातील उद्योगधंद्याच्या विकासामुळे येथील लोकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. या रोजगारांमुळे लोकांजवळ मुबलक पैसा उपलब्ध झाला आहे. भारताच्या औद्योगिक विकासाला गती प्राप्त झाली आहे. त्यामुळे भारतीय जनतेचा जीवनमान व राहणीमानाचा दर्जा सुधारतो आहे. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. तर शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन कोणते प्रयत्न करते? त्याचं उत्तर आहे शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन पुढील प्रयत्न करते. ग्रामीण क्षेत्रात बँका आणि सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते. पंचायत समितीमार्फत शेतीविषयक सुधारणांसाठी प्रशिक्षण, भेट योजना, शेती सहली आणि सहकार्य शेतकरी मेळावे आयोजित केले जातात. तसेच शेती अवजारे, बी बियाणे, खते यांचा पुरवठाही केला जातो. कृषी विद्यापीठाच्या विस्तारक सेवा विभागाकडून शेतकऱ्यांना माती परीक्षण, फळबाग, रोपवाटिका, मत्स्य व्यवसाय, कुक्कुटपालन, बंदिस्त शेळीपालन, गाई म्हशींचे संगोपन, दुग्ध व्यवसाय
यांचेही प्रशिक्षण दिले जाते. जिल्हा व्यवसाय मार्गदर्शन संस्थेकडून त्यांचे मार्गदर्शन होते. उत्पादित माल साठवणुकीसाठी गोदाम, वेअरहाऊस बांधणीसाठी अर्थसहाय्य दिले जाते. पर्यटन क्षेत्रातून लोकांना रोजगार कसा निर्माण होतो? तर भारतात देशापरदेशातील लोक पर्यटनासाठी वर्षभर येत असतात. पर्यटन विकास महामंडळाद्वारे पर्यटकांना राहण्याच्या सोयी, प्रवासाच्या सोयीसुविधा पुरविल्या जातात. तसेच या ठिकाणी वस्तू विक्री, खानावळ, लॉजेस, फळभाजी विक्रेते, हस्तकला वस्तू, कलाकुसरीच्या वस्तू यांची दुकाने, तसेच रिक्षावाले, घोडेवाले, फोटोग्राफर, टॅक्सीवाले इत्यादींचे व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतात. पर्यटकांना त्या भागाची माहिती देण्यासाठी काही ठिकाणी मार्गदर्शक असतात. काही दुर्गम ठिकाणी तेथील स्थानिक लोक मोबदला घेऊन पर्यटकांना मदत करतात. या माध्यमातून लोकांना रोजगार निर्माण होतो. भारतात वनसंपत्तीवर आधारित कोणते व्यवसाय चालतात? तर भारतात वनसंपत्तीवरती आधारित बांधकाम, कागद, वृत्तपत्र, कापड, रेशीम, काडेपेटी, औषधी वनस्पती, मध, लाख, रंगकामासाठी लागणारा कच्चा माल हे व्यवसाय चालतात. औषधी वनस्पतींपासून औषधी तयार करणारे व्यवसाय, इमारतींसाठी लागणारे लाकूड, तसेच इंधन म्हणून लागणारे लाकूड इत्यादी व्यवसाय चालतात. आता उपक्रम. यशस्वी उद्योजकांची छायाचित्रे जमा करा. आपण वापरत असलेल्या दैनंदिन वस्तूपैकी कोणत्या वस्तू परिसरात तयार होतात, कोणत्या वस्तू बाहेरून आणल्या जातात त्याचा तक्ता तयार करा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आणि पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे ना ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, म्हणजे मी तो लवकरात लवकर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करीन.